प्रत्येकालाच वाटतं वॉरेन बफेट बनावं, त्यांच्यासारखा पैसा बनवावा, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सोपी गोष्ट नाही. कारण त्यांनी ज्याही गोष्टी केल्या त्या आपण आयुष्यामध्ये केल्या तर ॲटलिस्ट आपण काहीतरी बनवू शकतो. आणि जे काही स्वप्न असतं ते कित्येक जणांचं स्वप्नच राहतं, कारण आपण त्या गोष्टी फॉलो करत नाही. आणि होय मित्रांनो, माझं म्हणणं आहे वॉरेन बफेट यांच्या एवढं बनण्यापेक्षा आपण त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये एक वेगळा अँगल मिळेल. आणि आपण म्हणतो की स्टॉक मार्केट, फायनान्शियल फील्ड ही ॲक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये जो आपण चर्चा करतो, तर आम्ही आज एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो याच्यामध्ये. कारण वॉरेन बफेट सर सध्याच आपण जर बघितलं असेल तर त्यांची बर्कशायर हाथवे याच्यावरून ते पायउतार झाले. जाता जाता त्यांनी जी मीटिंग घेतली होती ना, विचार करा, त्याच्यामध्ये लोक 10 मिनिटं स्टँडिंग एव्हिएशन देत होते, जिथे 40,000पेक्षा जास्त लोक होती. ओके, कारण ह्या मीटिंगला जगभरामधून लोक उपस्थित राहायची. आणि आज आपण बघूया याच्यामध्ये की टाइमलेस विजडम वॉरेन बफेट यांचं काय. जाता जाता त्यांनी शेवटच्या मीटिंगमध्ये एक मूलमंत्र दिला. 7 गोष्टी अशा सांगितल्या जे प्रत्येकाच्या लाईफमध्ये चेंजिंग फॅक्टर ठरतील. आणि ह्या गोष्टी मी आज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. प्रत्येकाने फॉलो करा. स्टॉक मार्केटमध्ये आपण म्हणतो की अब्जावधी डॉलर्स प्रत्येकाला मिळाले पाहिजेत, जे लिटरली पॉसिबल नसतं, पण ॲटलिस्ट काहीतरी आपण मिळवू शकतो याच्यामध्ये. आणि त्यासाठी हा एक प्रयत्न असेल याच्यामध्ये. तर बघूया फास्टमध्ये. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि खाली ज्या कम्युनिटीच्या लिंक दिलेत क्विकली जॉईन करा. कारण असं आम्ही अपडेटेड कॉन्टेंट, नॉलेजेबल व्हिडिओज आपल्या सगळ्यांसाठी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. आम्ही ज्या काही 7 गोष्टी यांच्या मीटिंगमधून ऑब्झर्व केल्या, याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आम्हाला अशी जाणवली की वॉरेन बफेट सरांनी खूप छान रूल याच्यामध्ये सांगितला की व्हेन यू इन्व्हेस्ट चेक युअर इमोशन्स ॲट द डोअर. म्हणजे बराच वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना विचार करत नाही की मी का घेतोय, कसं घेतोय. आणि बऱ्याच जणांची गुंतवणूक ही इमोशनली अटॅच जास्त असते, आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, तर त्यावेळी एक विचार करा याच्यामध्ये की आपण ही गुंतवणूक किती काळासाठी करतोय. कारण पैसा सगळ्यांनाच कमवायचा असतो याच्यामध्ये, परंतु 10 वर्षासाठी मी इन्व्हेस्ट करतोय असं प्लॅन करून घेणारा व्यक्ती, तो स्टॉक 5 ते 10% पडला की तो विकून बाहेर पडतो. हे काय होत असतं याच्यामध्ये, तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इमोशन्स जास्त अटॅच झालेले असतात. आणि हेच आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचंय की तुमच्या इमोशन्सला तुम्हाला कामाला लावायचं, त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि तुम्ही जर जास्त इमोशनल इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग टर्ममध्ये कधीच टिकणार नाही याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, त्या मीटिंगमध्ये अशी खूप सारी पॉईंट्स त्यांनी मांडले, खूप सारं त्यांचं भाषण चाललं होतं. कारण ॲन्युअल जनरल मीटिंग त्यांची ओहामामध्ये होती. त्याच्यामध्ये जगभरामधून जी लोक आली होती, त्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर असा बाहेर आला की वेट फॉर द राईट अपॉर्च्युनिटीज. विचार करा, प्रत्येकाला घाई असते, पैसा आला ना की आपण थांबत नाही याच्यामध्ये. वॉरेन बफेट ही अशी व्यक्ती याच्यामध्ये ते नेहमीच सांगतात की आमच्याकडे काही ना काही अमाऊंट लिक्विड असेट्समध्ये आम्ही ठेवत असतो. ते वाट बघत असतात की कितीही महागडा शेअर आहे तो जोपर्यंत अंडर व्हॅल्यूड येत नाहीये, ओके, किंवा जोपर्यंत त्याच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यूपर्यंत त्यांच्या जी काही ठरवली तिथपर्यंत येत नाही, तोपर्यंत ते गडबड करत नाहीत. आणि जेव्हा तो येईल तेव्हा ते त्याची अपॉर्च्युनिटी सोडत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण पण ही गोष्ट फॉलो करू याच्यामध्ये. जसं की आता बघा की मार्केट करेक्शन फेजमध्ये इतके दिवस आपण विचार करत होतो अरे कंपन्यांचे शेअर्स खाली आले पाहिजेत. मग ही जर अपॉर्च्युनिटी येते आणि आता जर तुम्ही त्याचा फायदा नाही घेतला तर विचार करा, आपण स्वतःला पुन्हा रिग्रेट करणार आहे पुढच्या 2 वर्षानंतरनं. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट जी 3 नंबरची आपण म्हणू शकतो याच्यामधून शिकायला मिळाली, ती म्हणजे सराउंड युअर सेल्फ विथ पीपल हू आर बेटर दॅन यू. मोस्टली भारतामध्ये आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करतो, इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि याच्यामधले कित्येक डिसिजन्स लोकांचे जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीने सांगितलेले असतात. मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, कोणी नातेवाईक असतो. विचार करा, या व्यक्तीला खरंच त्या लेवलचं नॉलेज आहे का, याचा आपण कधीच विचार केलेला नसतो. आणि म्हणून आज पण 90% लोक लॉस करतात. का तर चुकीचे सल्ले घेतात याच्यामध्ये. जो ॲक्च्युली याच्यामध्ये खूप साऱ्या वर्षापासून ज्याला खरंच नॉलेज आहे अशी लोक आपल्याकडे पाहिजेत. त्यामुळे मला काय येतंय याच्यापेक्षा मला अजून कोण बेटर दॅन माझ्यापेक्षा कोण आहे या फील्डमध्ये, मग इन्व्हेस्टमेंट करायची, मग म्युच्युअल फंड असू दे, इक्विटी असू द्या, ते आपण शोधलं पाहिजे. कारण वॉरेन बफेट सर पण त्यांचे चार्ली मंगर हे जे मित्र होते त्यांच्याकडून ऐकायचे, त्यांचे म्हणजे गुरु होते, त्यांच्याबरोबर ते सल्ला मसलत करायचे, नंतर डिसिजन घ्यायचे. का ते म्हणायचे मी किती हुशार असतो तरी शेवटी डिसिजन घेण्यासाठी आपल्यापेक्षा कोणतरी बेटर पाहिजे की जो आपल्याला ते गायडन्स करेल. 4 नंबरची गोष्ट वॉरेन बफेट सरांकडून शिकण्यासारखी याच्यामध्ये, ती इतकी इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, म्हणजे फोकस ऑन बिझनेस नॉट प्राइजेस. बऱ्याच वेळेला आपण बघत असतो 50, 100, 20, 30 रुपयाचा स्टॉक म्हणजे फेवरेट असतो. पेनी स्टॉकच्या मागे अक्षरशः लोक वेडे झालेले असतात. हे पेनी स्टॉक्सच लोकांना काही दिवसांनी वेड्यामध्ये काढतात, हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की
प्राइस काय बघू नका, 100 रुपयाला स्टॉक आहे, 50ला आहे का, 5000ला आहे का, 18000ला आहे. MRF सारखे 1.5 लाख रुपयाची स्टॉक्स पण आज लोक घेतात. ते म्हणतात की ऍक्च्युली याच्यामध्ये त्या स्टॉकचा बिझनेस बघा. कारण तुम्हाला एक याच्यामध्ये मी आयडिया सांगतो की त्यांच्या बर्कशायर हॅथवेच्या एका शेअरची किंमत 4.5 कोटीपेक्षाही जास्त आहे. जेव्हा त्यांचे गुंतवणूकदार त्यांना विचारतात त्याच्यामध्ये, किंवा पत्रकार जेव्हा विचारतात की तुम्ही तुमच्या कंपनीला स्प्लिट का नाही करत, एवढा महागडा कोण शेअर्स घेणार आहे, ते उत्तर देतात, माझ्या कंपनीच्या शेअरची किती व्हॅल्यू हे महत्त्वाचं नाहीये, ज्याला माझ्या कंपनीमध्ये व्हॅल्यू दिसेल तो माझा शेअर सोडणार नाहीये. आणि मला असं वाटतंय आपण पण असंच शोधलं पाहिजे की अरे कुठल्या बिझनेसमध्ये जास्त ग्रोथ आहे, कुठे कॅपॅसिटी जास्त आहे, मग त्याची प्राइस न बघता इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपणाला पण त्यांच्यासारखं काहीतरी करता येऊ शकतं. मित्रांनो, 5 नंबरचा सगळ्यात एक फॅक्टर असं मला आवडला याच्यामध्ये, त्या मीटिंगमधून आम्ही जेव्हा चेक करतो, ते म्हणजे व्हेन द टाइम कम्स ॲक्ट फास्ट. तुम्हाला माहिती आहे का, आत्ताची कंडिशन मार्केट डाऊन आहे. याच्यामध्ये बरेच जण विचार करत होते ना, अरे मार्केट पडलं ना मी आता घेईल. अजून पण बऱ्याच जणांना वाटतं की अजून थोडं पडलं तर. विचार करा, एक्झॅक्ट बॉटम कोणालाच माहित नसतो याच्यामध्ये. पण जी संधी तुम्ही मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी शोधत होता, त्याच्यापेक्षा जर तुम्हाला 10, 15, 20% स्क्रिप्ट खाली भेटतीये, तर त्या कंडिशनला ऍक्शन घेणं महत्त्वाचं असतं. आणि वॉरेन बफेट असं म्हणतात, जर तुम्ही एका लेवलचा आधी विचार केला असेल आणि ती लेवल आत्ता आली आहे तर ऍक्शन घ्या. पुन्हा त्या लेवलपासून अजून खालच्या लेवलचा विचार करायला गेले तर तुम्ही मिस कराल याच्यामध्ये. त्यामुळे जी लेवल आधी प्लॅन करतो, ऍक्शन घ्या, त्याच्यामध्ये घुसा. मग अमाऊंट छोटी असेल मोठी असेल याचा विचार करायचा नाहीये. आणि हे आत्ताच्या काळासाठी तर मला वाटतं खूप तंतोतंत जुळतंय. मित्रांनो, 6 नंबरचा मोस्ट इफेक्टिव्ह पॉईंट आणखीन एक मला याच्यामध्ये जाणवला. ओके, आणि तो पॉईंट असा याच्यामध्ये, नेव्हर इन्व्हेस्ट युअर ऑल अमाऊंट. वॉरेन बफेट त्यांची नेहमी 7 ते 8% अमाऊंट टोटल त्यांच्या कॉर्पसच्या लिक्विड ठेवतात. म्हणजे काय, तर ते त्यांच्या बँकांमध्ये पडून राहिलेले असतात. त्याच्यावर अक्षरशः त्यांना काही मिळत नाही. म्हणजे 1 ते 2% जास्त काही मिळणार नाहीये, किंवा कदाचित तेवढे पण मिळत नसतील. पण याचा वापर करूनच ते खूप सारा पैसा कमवतात. का, तर जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ऍक्च्युअली तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ना, त्याची व्हॅल्यू डाऊन झालेली असते. तुमच्याकडे ज्या स्क्रिप्ट असतात त्या आणखी स्वस्तात मिळत असतात. पण याचा बेनिफिट, ज्याच्याकडे पैसे आहे त्यालाच होत असतो याच्यामध्ये. त्यामुळे ते मी नेहमी म्हणतात की तुमच्याकडे जर समजा आज लाख रुपये आहेत तर 70-80 हजार गुंतवा, थोडेफार बाजूला ठेवा. एक उदाहरण दाखल, म्हणजे तुमचा एक लिक्विड फंडाचा रेशो बनवा आणि त्यानुसार लाईफ टाईमसाठी तुम्हाला चालायचंय. आणि मित्रांनो, हे 7वा नियम, जसे जगामध्ये 7 आश्चर्य आहेत तसे हे 7 नियम आम्ही जे काढले याच्यामध्ये. आणि 7वी गोष्ट याच्यामध्ये ते म्हणजे इन्व्हेस्ट राईट, स्लीप टाईट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चांगल्या कंपन्या निवडा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि शांत राहा याच्यामध्ये. कारण बरेच जण इन्व्हेस्ट तर करतात, ओके, पण ही गोष्ट विसरतात त्याच्यामध्ये. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसा लावताय, ते म्हणतात असा विचार करा, पुढचे 5 वर्ष मार्केट बंद राहिलं तरी ह्या बिझनेसला काही फटका बसला नाही पाहिजे. आणि असं जर ज्याही एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला वाटतंय तर तुमची इन्व्हेस्टमेंट कधीच धोक्यात नाही जाणार. त्यामुळे इन्व्हेस्ट चांगल्या कंपन्यांमध्ये करा आणि शांत राहा. कारण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षामध्ये काहीच इम्पॅक्ट नाही करत. 6व्या, 7व्या वर्षानंतर तो ऍक्च्युअली त्याची जादू दाखवायला सुरुवात करतो. आणि याच्यामध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर तोपर्यंत कित्येक लोक निघून गेलेले असतात, कारण पेशन्स नावाची गोष्ट त्यांच्याकडे नसते. म्हणून स्लीप टाईट ही जी गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे. आणि हे 7 जे नियम्स आपण वॉरेन बफेट सरांकडनं जाता जाता, अर्थात त्यांच्या कंपनीतून पाय उतार होताना जे केलेत त्याच्यामधून ऐकलेले ऐकवते. येणाऱ्या काळामध्ये पण त्यांचे बरेच लेक्चर्स वगैरे आपल्याला याच्यामध्ये पाहता येतील. आम्ही पण यांच्याविषयी आणखीन बऱ्याच गोष्टी घेऊन येत राहणार आहोत. SKTA मध्ये आमचं जे काम आहे की आपल्या सगळ्यांना एक नवीन काहीतरी नॉलेज देणं, आपल्याला प्रत्येकाला अपग्रेड व्हायचंय. आणि त्याच्यासाठी आम्ही अशा गोष्टी घेऊन येतोय. आमची एकच इच्छा आहे, ह्यातल्या गोष्टींवर काम करा, फक्त ऐकू नका याच्यामध्ये. कारण ऍक्शन घेतली तर रिॲक्शन येईल, आणि ती रिॲक्शन चांगल्या लेवलला असेल, चांगल्या पैशाच्या लेवलला असेल. महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि अजूनही तुम्ही गुंतवणुकीला चांगल्या सुरुवात केली नसेल, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली नसेल, तर तुमच्यासाठी आम्ही खाली स्पेशल डीमॅटच्या आणि फिनशॉकच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. त्याच्यावर जावा आणि डाउनलोड करा. फिनशॉक हे तुम्हाला लाईफ टाईमसाठी फ्री ॲप्लिकेशन आहे. कसलाही याच्यामध्ये गायडन्स चार्ज लागत नाही, किंवा कुठलाही डाउनलोड चार्जेस नाहीये, विथ फ्री AMC आहे. ओके, पण याच्यामध्ये जो काही सजेशन्स तुम्हाला मिळतील, चांगले फंड कसे निवडावे, जे तुमचं लाईफ चेंज करू शकतात. आशा करतो वॉरेन बफेट सरांचे टाइमलेस विजडम 7 गोष्टी ज्या त्यांच्या लाईफला चेंज करण्यास कारणीभूत ठरल्या, त्या आपण शिकलो. आपण पण सगळ्यांनी प्रयत्न करूया. नक्कीच आपल्या आजच्या लेवलपासून काही ना काहीतरी आपण प्रत्येकजण होऊ शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर हक्काने शेअर करा, कारण आम्ही मराठीत बनवतोय आपल्या मराठी माणसांसाठी, कारण आपल्या सगळ्यांना एकत्रित ग्रो व्हायचंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.